खा ना. त्यालाच गिलावाचं रब झालं, कलर डार्क झाला, गॅलरी फिसकली, गेट तिरपा. तू मुळ्याला कुठे गेलता सर? आता शिवाजी महाराजांना आम्हाला बांधकाम दाखवलं संस्थेचे मान. मी म्हणलो वा, एक नंबर बांधकाम, एक नंबर. तिथं कशाला चुका काढायचं? पाणी द्यायला एक दिवस आला नाहीस. अरे उग गुणानं बस की, उगा तुला फुकटचं खाला दिलंय, गुणानं खाचं निघून जात. पण लई मारा आणि नाव ठेवते ते का नाही त्याचं बघा घर. त्याच्या घराला संडास बाथरूमच्या कोणाला कोंडा नसते, बघित अडवला होते. 30 रुपयाचा कोंडा लावून घे महाराज, बघू त्याच्या घरात काय माणसाची वृत्ती आहे. एखाद्या माणसानं गाडी घेऊ द्या, कधीच चांगलं म्हणणार नाही. जात एखादा ट्रॅक्टर घेताना वा तुमचं ट्रॅक्टर आमचं म्हणायचं, काय बिघडायला काय बरोबर का नाही म्हणायचं. नाही नाही नाही, जाणार त्याचा पेढा खाणार त्यालाच म्हणणार किती पेढा हप्ता, तुला काय करायचंय? मी गाडी हप्त्यावर घेऊन येतात, रामनवमीच्या सप्त्यावर घेऊन देणं घेणं काय तुला? काय लईच अवघड. आता काही लोक महाराज आमच्या गाडीवर टपतात हो. ते तुळजापूरच्या कीर्तन जवळ तो चौकात गाडी उभा केली हवा चेक करायला. आता हवा चेक करणाऱ्या माणसाचं काय काम आहे? 20 रुपये घ्यायची, हवा भरायची, कुणाला बसायचं. गाडी माझी, ड्रायव्हर माझा, पैसे माझे, हवा भरीत भरीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले होय. महाराजांची गाडी स्विफ्ट डिझायर होती, महाराजांनी ब्रेझा कवा घेतली हो? ते मला ब्रेझा घेऊन 4-5 वर्ष आता इनोवाची थोडी थोडी तयारी चालू आहे. गुणानं बसाव की. हवा भरीत भरीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, महाराजाला काय कमी आहे? माणसाच्या मुड्या मुडाल्या गाड्या घ्याल्या. हो तुझ्या घरला आलो काय 5 रुपये मागाय? माझं मी सकाळ संध्याकाळ करालो, दुपारी हप्ते फेड देणं घेणं काय काय देणं. अहो माणसं नीट बोलत नाही तो एकमेकाला, लईच अवघड आहे. सध्या काळाची गरज आहे, एकमेकाला प्रेमानं बोला. काही खरं नाही आयुष्याचं महाराज, काही खरं नाही. ग्रास गिडी सत्ता नाही आहे. थोडं गोड बोलले येतं महाराज. मग माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्या धर्मात जन्म मिळाला त्या धर्माचा थोडा स्वाभिमान बाळगा शिका. सकाळी उठल्या उठल्या तरुण मंडळी कपाळा गंध लावा, हातामध्ये कलेजा काहीतरी बांधा आणि मुखामध्ये जय श्रीराम हर हर महादेव गर्जना ठेवा. जो मनुष्य महाराज संप्रदायामध्ये सेवा करतो त्याचं जीवन उज्ज्वल आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे सेवक व्हा. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. आयुष्यभर जर माळ नाही धारण केली ना, शेवटी मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये काय टाकतात?